Hi friends, today we are discussing pre-upper primary scholarship examination standard 5th May 2021 medium English paper 2 third language. Before that, kindly type in YouTube search @ Ishwarya Vijay Kumar for getting new updated video on day by day based on that. Pre-upper primary scholarship examinations 5th standard May 2021 paper number 2 medium English part 2A third language section 1 Marathi question and answers. Here section 1 Marathi, this is the questions. क्वेश्चन नंबर 1 प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. एक सुंदर नदीकाठी ऋषी मुनीचा आश्रम होता. आश्रमात अनेक विद्यार्थी गुरुजवळ वेद ध्यान करत असत. दररोज सकाळी गुरूंचा पणकुटीतून स्वाहा स्वाहाचा घोष ऐकू येत असे. त्याचबरोबर आंतरिक पापांना धुण्या सुवासिक धुरांचा लेय आकाशात जाताना दिसत असत. असे रोज सकाळी काही शिष्य वेदोच्चार करत असत तर काही वृक्षांना पाणी घालत असत. कोणी एखाद्या झाडाच्या फांदीवर कपडे वाळत घालताना दिसे. दुसरा एखाद्या वृक्षांच्या सावलीत ध्यानमग्न झालेला दिसे. रोज सकाळी ऋषी पत्नी पर्णकुटीच्या पडवीत बसून पाडसांना दर्भ व दुर्वाचा चारा भरवत असत. ती पाडसेही तिथे मजेत बागडत असत. प्रश्न 1 आश्रमाचा परिसर कोणत्या आवाजाने भरून जात असे. ऑप्शन 1 झाडाचे झुळझुळ. ऑप्शन 2 गायीचे हंबरणे. ऑप्शन 3 पक्ष्यांची किलबिल. ऑप्शन 4 लाटांची सळसळ. उत्तर ऑप्शन 3 पक्ष्यांची किलबिल. The same story I given in English translations for best understanding purpose. And the short story is, there was an ashramam of Sikhs on a banks of a beautiful river. Many students used to study Vedas with the Guru in the ashramam. Every morning from Guru Pranskuti, the voice of Swaga was heard. At the same time, rings of fragrant smokes washing away internal sins were seen going up in the sea. Every morning, the air of the ashrama was filled with the chirpings of birds perching on the tree in the ashramam. Every morning, some disciples used to chant Vedas and some used to water on the tree. Some disciples used to pick flowers to offer agraya. Some ashramas used to clean the roads. Someone was seen drying clothes on a tree branch. Another was seen meditating in the shade of trees. Every morning the sack wife used to feed the padas with darba and durva while sitting in the canopy of leaves. Even those padas used to have a fun there. The translations of these questions, the answer is the word used to fill in the premises of ashrama. See, what sound used to fill the premises of the ashrama? Creeping of birds.
The question number 2. आश्रमातील शिष्य कोणते गोष्ट करताना दिसत नाहीत? ऑप्शन 1 फुले गोळा करताना, ऑप्शन 2 झाडांना पाणी घालताना, ऑप्शन 3 वेदांचा उच्चार करताना, ऑप्शन 4 कपडे धुवताना असताना. उत्तर ऑप्शन 4 कपडे धुवत असताना. The translations of above Marathi in English I given for better understanding purpose. The same answer only. Option 4 while washing clothes. Question number 3. सकाळी ऋषींची पत्नी काय करत असे? ऑप्शन 1 वासरांना चारा भरवत असे, ऑप्शन 2 गायीची धार काढत असे, ऑप्शन 3 साडा सरवण करत असे, ऑप्शन 4 झाडाखाली बसून ध्यान करत असे. उत्तर ऑप्शन 1 वासरांना चारा भरवत असे. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरांच्या पर्याय निवडा. हिरवगार माळावर कोण उभे जोडून कर, अस्मंत हा भरून जाई ऐकू येती मंजूळ स्वर. डोंगरा आडू दिनकर येतो दाखवीत चेहरा, देतो संदेश आलो मी निरशय मारे तुम्ही विमरा. झुळझुळ वाहे निर्मल जल कोसळीतो शुभ्र झरे, जीवन देणे कामच माझे सरिताला नित्य समोरे. प्रजात त्या सडा परिसरला गंधित झाला बारा, मोह त्याचा पडतो माना गोळा करून तो दोन्ही कारा. मोहमीय हे रूप सृष्टीचे रोज रोज दिसे अमोह, पुन्हा अनुभवाया हे चित्र वाट पाहतो दिवस नवा. प्रश्न 4 कवितेत असलेले वर्णन कोणत्या वेळेचे आहे? ऑप्शन 1 रात्र, ऑप्शन 2 दुपार, ऑप्शन 3 सकाळी, ऑप्शन 4 संध्याकाळ. उत्तर ऑप्शन 3 सकाळ. प्रश्न 5 वारा कोणामुळे सुगंधित झाला? झाडाच्या ऑप्शन 1 झाडाच्या कोसळणे, ऑप्शन 2 परिजातकांच्या फुलांमुळे, ऑप्शन 3 मंजूळ स्वरांमुळे, ऑप्शन 4 सूर्याच्या उगवण्यामुळे. उत्तर ऑप्शन 2 परिजातांच्या फुलामुळे. प्रश्न 6 खालील कोणतेही शब्दांची जोडी कवितेतील वर्णनानुसार चुकीचे आहे? ऑप्शन 1 निर्मल जल, ऑप्शन 2 हिरवगार माळ, ऑप्शन 3 नवा दिवस, ऑप्शन 4 शुभ्रधारा. उत्तर ऑप्शन 4 शुभ्रधारा. प्रश्न 7 युद्ध या शब्दाला पुढील पैकी कोणता समानार्थी शब्द नाही? ऑप्शन 1 लढा, ऑप्शन 2 समर, ऑप्शन 3 संग्राम, ऑप्शन 4 समीर. उत्तर ऑप्शन 4 समीर. स्पष्टीकरण 1 ऑप्शन 1 लढा. लढा हा युद्ध या शब्दाचा समानार्थी आहे. लढाई किंवा संघर्ष म्हणजेच लढा जो युद्धाशी भेट संबंधित आहे. ऑप्शन 2 समर. समर हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ युद्ध किंवा लढाई होतो. काव्यात्मक आणि शास्त्रांमध्ये समर हा शब्द युद्धासाठी वापरला जातो. ऑप्शन 3 संग्राम. संग्राम म्हणजेच मोठ्या प्रमाणावर होणारे युद्ध. संग्राम आणि युद्ध त्यांचा अर्थ जवळजवळ एकासारखा आहे. ऑप्शन 4 समीर. समीर म्हणजे वारा किंवा मंद झुळूक. हा शब्द युद्धाशी संबंधित नाही आणि पूर्णतः भिन्न अशाचा आहे. निरीक्षक पाहिले 3 पर्याय लढा, समर, संग्राम हे युद्धाचे समानार्थी शब्द आहेत, परंतु समीर हा युद्धाशी अजिबात संबंधित नसल्यामुळे
उत्तर 4 समीर हा योग्यच उत्तर आहे. प्रश्न 8. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. आम्ही सहलीमध्ये प्राचीन स्थळांना भेटी दिल्या. ऑप्शन 1 पौराणिक, ऑप्शन 2 अर्वाचीन, ऑप्शन 3 प्रसिद्ध, ऑप्शन 4 पुरातन. उत्तर ऑप्शन 2 अर्वाचीन. प्राचीन या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. उत्तर 2 अर्वाचीन. स्पष्टीकरण. प्राचीन म्हणजे जुना, पुरातन किंवा ऐतिहासिक. त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अर्वाचीन, ज्याचा अर्थ किंवा आधुनिक. इतर पर्याय पौराणिक, प्राचीन कथांशी संबंधित आहे. विरुद्ध नाही. प्रसिद्ध, सुप्रसिद्ध किंवा लोकप्रिय, परंतु प्राचीनच्या विरुद्ध नाही. पुरातन, प्राचीन सारखाच अर्थ आहे, विरुद्ध नाही. प्रश्न 9. डोंगरून पोखरून तयार केला रस्ता या शब्दा समूहाबद्दल शब्द निवडा. ऑप्शन 1 लेणी, ऑप्शन 2 कोठार, ऑप्शन 3 बोगदा, ऑप्शन 4 बुरुज. उत्तर ऑप्शन 3 बोगदा. स्पष्टीकरण. बोगदा म्हणजे डोंगरातून पोखरून तयार केलेला मार्ग. इतर पर्याय लेणी, डोंगरात कोरलेल्या गुहा परंतु रस्ता नाही. कोठार धान्य साठविण्यासाठी जागा, रस्त्याशी संबंधित नाही. बुरुज किल्ल्याचा भाग, रस्त्याशी संबंधित नाही. प्रश्न 10. क्रीडानिक हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या नामाशी संबंधित आहे? प्रश्न 1 बांगडी, प्रश्न 2 घुंगरू, प्रश्न 3 नाचणी, प्रश्न 4 ढोलकी. उत्तर ऑप्शन 2 घुंगरू. स्पष्टीकरण. क्रीडानिक हा ध्वनी हलक्या टणक आवाजाशी संबंधित आहे, जो प्रामुख्याने घुंगरूंशी जोडलेला जातो. इतर पर्याय बांगडी वेगळा आवाज करतो, कणिकशी संबंधित नाही. नाणी टणटण आवाज होतो पण किड्यान नाही. ढोलकी ठणठण आवाज पण तो किडणक नाही. प्रश्न 11. जसा फुलझाडांचा टाटवा असा किल्ल्यांचा योग्य समूहादर्शक शब्द निवडा. ऑप्शन 1 ढीग, ऑप्शन 2 गुच्छ, ऑप्शन 3 जुगडा, ऑप्शन 4 दुर्ग. उत्तर ऑप्शन 4 दुर्ग. स्पष्टीकरण. दुर्ग म्हणजेच किल्ल्यांचा समूह. इतर पर्याय ढीग सामान्य वस्तूंचा समूह, किल्ल्यांचा नाही. गुच्छ फुलांचा समूह, किल्ल्यांसाठी नाही. जुगडा 2 वस्तूंचा जोड परंतु समूह नाही. प्रश्न 12. प्राणी व त्यांची घरे यानुसार बरोबर असणारी जोडी निवडा. ऑप्शन 1 ससा डोली, साप बीळ, वाघ पागा, अस्वल अंबारखाना. उत्तर ऑप्शन 2 साप बीळ. स्पष्टीकरण. साप बिळात राहतो. इतर पर्याय ससा डोली. चुकीचे. ससा डोलीत राहत नाही. वाघ पागा, पागा वाघाचे घर नाही. अस्वल अंबारखाना, अस्वलाचे घर अंबारखाना नाही.
प्रश्न 13. वाक्यप्रचार व त्यांच्या अर्थानुसार चुकीचे जोडी निवडा. ऑप्शन 1. हुश करणे, मोकळा श्वास घेणे. कावरी बावरी होणे, गोंधळून जाणे. मग्न असणे, रुमून जाणे. कांगवा करणे, विणवी करणे. उत्तर ऑप्शन 4. कांगवा करणे, विणवी करणे. स्पष्टीकरण. कांगवा करणे याचा अर्थ विणवी करणे नसून त्याकार करणे किंवा त्रासदायक चर्चा करणे आहे. इतर पर्याय. हुश करणे, मोकळा श्वास घेणे योग्य आहे. कावरी बावरी होणे, गोंधळून जाणे योग्य आहे. मग्न असणे, रुमून जाणे योग्य आहे. प्रश्न 14. चौकटातील अक्षरां पाहून एक म्हणा तयार होतो. त्या म्हणातील उजवीकडून 7वे अक्षर कोणते? काळा गा खालता व सा. ऑप्शन 1 सा. ऑप्शन 3 वा. ऑप्शन 2 गा. ऑप्शन 4 र. उत्तर 3. ऑप्शन 3 वा. स्पष्टीकरण. 1. म्हण तयार करण्यासाठी अक्षरे चौकटातील अक्षरे वापरून ही म्हण तयार होते. काळ आला वेळ गेला, उजवीकडून मोजळा 7वे अक्षर वा आहे. 2. उजवीकडून मोजणी. म्हणीत उजवीकडून अक्षरे मोजताना क्रम पुढील प्रमाणे आहे. क आ ळ ला आ ल आ व त्यामुळे 7वे अक्षर वा इतर पर्याय का चुकते? 1. सा. म्हणीत सा हा शब्द नाही, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. 2. गा. गा हा अक्षर म्हणीत योग्य ठिकाणी नाही, त्यामुळे हा पर्याय चूक आहे. 4. ळ हे म्हणीत आहे, पण ते 7वे अक्षर नाही, ते 3ऱ्या क्रमांकावर आहे. निरीक्षण. म्हणीत उजवीकडून 7वे अक्षर वा आहे, त्यामुळे ऑप्शन 3 वा हा पर्याय योग्य आहे. प्रश्न 15. गोविंदरावांनी कष्टाने माया गोळा केली, तरीही त्यांच्या हृदयात अपार माया होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दांचा अर्थ निवडा. ऑप्शन 1 जिव्हाळा. ऑप्शन 2 दौलत. ऑप्शन 3 मुलगी. ऑप्शन 4 द्वेष. उत्तर ऑप्शन 2 दौलत. स्पष्टीकरण. माया या शब्दाचा अर्थ धन किंवा दौलत होऊ शकतो. वाक्यात कष्टाने माया गोळा केलेली हा संदर्भार्थ माया म्हणजेच धन असा अर्थ घेतला जातो. इतर पर्याय. 1. जिव्हाळा. हा शब्द प्रेम आणि काळजी व्यक्त करतो, पण वाक्यात माया म्हणजे धन आहे. 3. मुलगी. मायाचे अर्थ मुलगी आहे. 4. द्वेष. माया द्वेषाचा अर्थ घेत नाही, तर प्रेम आणि धन संबंधित आहे. प्रश्न 16. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द हा जोड शब्द नाही? ऑप्शन 1 आमराई. ऑप्शन 2 उंचावली. ऑप्शन 3 भांडण तंटा. ऑप्शन 4 मीठ भाकर. उत्तर
ऑप्शन 2 उंचावली. स्पष्टीकरण. जोड शब्द म्हणजेच दोन शब्दांचे मिलन ज्यामुळे एक नवीन अर्थ तयार होतो. ऊस आणि सावली यांचा मिळून उंचावली हा शब्द तयार होतो. पण उंचावली एकाच गोष्टीला दर्शवतो आणि ती एक जोड शब्द नाही. इतर पर्याय. ऑप्शन 1 आमराई, आम आंबा आणि राई बागा यांचा मिलाफ होऊन आमराई तयार होतो. 3 भांडण तंटा. भांडण आणि तंटा हे दोन्ही शब्द एकच गोष्टीसाठी वापरले जातात. 4 मीठ भाकर. मीठ आणि भाकर यांच्या मिलाफाने मीठ भाकर तयार होतो. प्रश्न 17. त आ रू म्र या 4 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्वक शब्दातील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. ऑप्शन 1 वेल, ऑप्शन 2 आंबा, ऑप्शन 3 पक्षी, ऑप्शन 4 वृक्ष. उत्तर ऑप्शन 3 पक्षी. रुम्र म्हणजेच एक प्रकारचा पक्षी. स्पष्टीकरण. त आ रू प्र या अक्षरांची वृक्ष हा शब्द तयार होतो. त्यातील तिसऱ्या व चौथ्या अक्षरांपासून र आणि क मिळून वृक्ष हा शब्द तयार होतो जो समानार्थी शब्द आहे. इतर पर्याय. 1 वेल. वेल हा शब्द वृक्षचा समानार्थी नाही. 2 आंबा. आंबा हा वृक्षचा समानार्थी नाही. 3 पक्षी. पक्षी हा वृक्षचा समानार्थी नाही. प्रश्न 18. पुढील शब्दसमूहाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य क्रियापदाचे रूप निवडा. मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने. ऑप्शन 1 कोसळतात, ऑप्शन 2 पडतात, ऑप्शन 3 कोसळते, ऑप्शन 4 पडणे. उत्तर ऑप्शन 3 कोसळते. स्पष्टीकरण वाक्य. मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने पडत. इथे पडतात योग्य आहे कारण उड्या मारत हा क्रियापदाचा वापर करत असताना वेगाने पडणे म्हणजे त्याचे उड्या वेगाने खाली येणे दर्शवते. इतर पर्याय. कोसळतात, कोसळणे याचा अर्थ खाली पडणे असतो पण उड्या मारणे सहसा कोसळणे सह संबंधित नाही. 3 कोसळते. एकवचनी रूप वाक्यातून कोसळतेचा वापर योग्य नाही. 4 पडणे सामान्य रूप आहे पण पडतात हे बहुवचन म्हणून योग्य आहे. निष्कर्ष. उत्तर 2 पडतात हा योग्य आहे कारण तो वाक्यांशी संबंधित आहे आणि बहुवचनात आहे. प्रश्न 19. पुढील वाक्यात ऐकून किती नामे आलेली आहेत. पावसाचा आवाज कमी होतच मारियाने खिडकी उघडली. ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 5, ऑप्शन 4 2. उत्तर ऑप्शन 2 4. स्पष्टीकरण. नाम म्हणजेच कोणतेही व्यक्ती, स्थळ, वस्तू किंवा संज्ञा. या वाक्यात पावसाचा आवाज
मारियाने आणि खिडकी या 4 नामांचा वापर झाला आहे. पावसाळा संज्ञा प्लस विशेषण आवाज. संज्ञा मारियाने व्यक्ती. खिडकी वस्तू तर पर्याय. 1. 3. या वाक्यात 3 नामे नाहीत. 3. 5. वाक्यात 5 नामे नाहीत. 4. 2. वाक्यात 2 नामे नाहीत. प्रश्न 20. विरुद्ध लिंगी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी निवडा. ऑप्शन 1 श्रीमान श्रीमती. ऑप्शन 2 उंट सांडणी. ऑप्शन 3 बालक बालके. ऑप्शन 4 बोका भाटी. उत्तर ऑप्शन 2 उंट सांडणी. स्पष्टीकरण. विरुद्ध लिंगी शब्द म्हणजे 2 शब्द जे एकमेकांना विरोधी अर्थ देतात. उंट आणि सांडणी यांचा संबंध विरुद्ध लिंग शब्दांचा नाही. सांडणी ही एक उंटाची मादी नसून एक नकाशाच्या संदर्भातील एक विशिष्ट गोष्ट असू शकते, म्हणून ही जोडी चुकीची आहे. इतर पर्याय. 1 श्रीमान श्रीमती हे विरुद्ध लिंग शब्द आहे. 3 बालक बालके. बालक आणि बालके या 2 शब्दांचा योग्य संबंध आहे. 4 बोका भाटी हेही विरुद्ध लिंग शब्द आहेत. प्रश्न 21. पुढीलपैकी कोणत्या शब्दांचे अनेक वचन करताना त्या शब्दामध्ये बदल होईल? ऑप्शन 1 फूल. ऑप्शन 2 रंग. ऑप्शन 3 पक्षी. ऑप्शन 4 पर्वत. उत्तर ऑप्शन 1 फूल. स्पष्टीकरण. फूल या शब्दाचे अनेक वचन फूल होते. इथे शब्दांचे स्वरूप बदलते. इतर पर्याय. 2 रंग. रंग या शब्दाचे अनेक वचन रंग किंवा रंगाचे होईल, मात्र ते शब्दाचा रूपांतरण करत नाही. 3 पक्षी. पक्षी या शब्दाचे अनेक वचन पक्षी किंवा पक्षींचे होईल, शब्दाचे रूपांतरण होत नाही. 4 पर्वत. पर्वत या शब्दाचे अनेक वचन पर्वत किंवा पर्वतांची होईल. प्रश्न 22. सांग बरं, याचा कोणता डोळा अधू आहे? वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह घ्यावे? डावा की उजवा राहिले आहे? ऑप्शन 1 स्वल्पविराम. ऑप्शन 2 पूर्णविराम. ऑप्शन 3 प्रश्नचिन्ह. ऑप्शन 4 उद्गार चिन्ह. उत्तर 3 प्रश्नचिन्ह. स्पष्टीकरण. या वाक्याचा प्रकार प्रश्नवाचक आहे, कारण वाक्यात प्रश्न विचारला जात आहे. कसा डोळा आहे म्हणून प्रश्नचिन्ह घ्यावे लागते. इतर पर्याय. 1 स्वल्पविराम. स्वल्पविराम छोट्या विरामासाठी वापरला जातो, तो वाक्याच्या अखेरीस योग्य नाही. 2 पूर्णविराम. वाक्याचा प्रश्न असलेला भाग पूर्ण विरामाने संपवला जाऊ शकत नाही. 4 उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह वाक्याचा उत्साहवर्धक भावनेत वापरला जाते, जो इथे योग्य नाही.
प्रश्न 23. पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? ऑप्शन 1 शीरखुर्मा, ऑप्शन 2 निरीक्षण, ऑप्शन 3 कुलूप, ऑप्शन 4 प्रदूषण. उत्तर ऑप्शन 2 निरीक्षण. स्पष्टीकरण. निरीक्षण हे चुकीचे शब्द आहे. योग्य शब्द निरीक्षण आहे. निरीक्षण म्हणजेच काही गोष्टीचे निरीक्षण किंवा निरीक्षण कारण. इतर पर्याय. 1 शीरखुर्मा हा शब्द युद्ध आहे. 3 कुलूप हा शब्द शुद्ध आहे. 4 प्रदूषण हा शब्द शुद्ध आहे. प्रश्न 24. जे का रंजले गंजले त्यासही म्हणजे आपुले ही अभंगवाणी कोणी लिहिलेली आहे? ऑप्शन 1 संत तुकाराम, ऑप्शन 2 संत एकनाथ, ऑप्शन 3 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन 4 नामदेव संत नामदेव. उत्तर ऑप्शन 1 संत तुकाराम. स्पष्टीकरण. हे अभंग संत तुकाराम यांनी लिहिलेले आहे. ते एक संत होते आणि त्यांच्या अभंगामध्ये भक्तीस आणि समाजोपयोगी संदेश दिला जातो. इतर पर्याय. 2 संत एकनाथ हे अभंग संत एकनाथ त्यांनी लिहिलेली नाहीत. 3 संत ज्ञानेश्वर हे अभंग संत ज्ञानेश्वर त्यांच्या काव्यात नाही. 4 संत नामदेव हे अभंग संत नामदेव यांच्या काव्यात नाही. प्रश्न 25. कविता व त्यांचे कवी यानुसार चुकीचे जोडी निवडा. 1 डराव डराव ग. पाटील. 2 बैलपोळा धोंडीराम राजपूत. 3 पतंग अ. पुराणिक. 4 छोटेसे बहीण भाऊ नीलम माणगावे. उत्तर 4 ऑप्शन 4 छोटेसे बहीण भाऊ नीलम माणगावे. स्पष्टीकरण. छोटेसे बहीण भाऊ ही किंवा नीलम माणगावे यांच्याकडून लिहिलेली गेली आहे. छोटेसे बहीण भाऊ ही कविता दुसऱ्या कवींनी लिहिली आहे. इतर पर्याय. डराव डराव ग. पाटील ही जोडी योग्य आहे. 2 बैलपोळा धोंडीराम राजपूत ही जोडी योग्य आहे. 3 पतंग अ. पुराणिक 4 ही जोडी योग्य आहे. निरीक्षण. वरील सर्व प्रश्नांसाठी दिलेले उत्तर योग्य आहेत कारण ते वाचन, शुद्ध लेखन, वाड्यांशस्त्र आणि गूढता व ज्ञानावर आधारित आहे. Thank you for watching this video. If any doubt means put the comment box and kindly type in YouTube search @Ishwarya Vijay Kumar, and for further more contact us. I have given the details here. And in Marathi question papers, any doubt means put the comment box and we will give. Our team is working for that. Thank you for watching this video. Thank you for watching this video.